आजच्या बैठकीचे विषय भावांचे आदेश 4/3 तपासणी आणि स्वरूपाने आलेले अंतिम या विषयाची चर्चा बैठक सुरू आहे. तर आपण या मार्गात येणार फार गोष्टी असते. म्हणजे असते की आपल्याला त्या दुःखाला कोणता देवी देवता डॉक्टर कधी आपल्याला आराम करू देतो. असे दुःखामध्ये आपण त्रस्त झाल्यावर आपल्याला त्यावेळेस एका परमेश्वराची आपल्याला आठवण येते आणि ज्यावेळेस मार्ग घ्यायला जातो मार्गदर्शक आपल्याला एकच विचारतो, त्या मार्गात आपल्याला मरावं लागतं. या मार्गात येणं आणि मरणं म्हणजे काय आणि या मार्गदर्शकाने आपल्याला विचारते की या मार्गात तुम्हाला यायचं तर मरावंच लागेल. तोपर्यंत आपला ठाम निर्णय होत नाही की आपण मरायला तयार आहोत तोपर्यंत आपल्याला त्या मार्गामध्ये प्रवेश सुद्धा मिळेल. आणि हे मरण म्हणजे असं आहे की आपण सगळ्या जुनं सोडून जुने विचार खतम करून नवीन विचारावर आपलं जीवन जगणे आहे. परमेश्वराच्या चरणी आपलं सगळं शरीर परमेश्वराला संपूर्णपणे आपल्याला देऊन देणे आहे. आता मी तुमच्या याच्यावर आहे आणि आता सगळं तुम्ही मला जिवंत ठेवायचं की मरायचं तुम्हीच का. तेव्हा आपला ठाम निर्णय होते. त्यावेळेस परमेश्वर आपल्या पाठीमागे उभा होतो आणि आपल्याला जे काही दुःख असते ते दुःख ते दूर करतो. म्हणून आपल्याला काही विचार न करता कोणी काही म्हटलं तरी परमेश्वरावर विश्वास ठेवणे आहे आणि त्यांचे दिलेले 4-3 शब्द आणि 5 नियम याचे पालन जे आहे काटेकोरपणे करणे आहे. जेव्हा आपण 4-3 शब्दाचं पालन काटेकोरपणे करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला कोणत्याही दुःखातून मुक्त करतो आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या त्या गोष्टी आपल्या समोर आणून त्याच प्रकारे आपण 4-3 नियम याचे पालन तुम्ही पण करा आणि पण करेल. जवळ जाग येतो आणि माझ्या बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर भगवान बाबा हनुमानजी तसेच महान देवजी मला क्षमा करतील आणि इतर बसलेले सर्व सेवक मला क्षमा करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि मला आणि जाग येतो. सर्वांना